सध्या राज्य सगळं बहिणींच्या आजूबाजूला फिरायला लागलं आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे म्हणजे भाजप आणि महायुतीला की आम्हाला मुंबईला आमच्या सगळ्या लाडक्या बहिणीच पाठवणार आहेत याची 100% गॅरंटी आहे। आणि भाऊ म्हणजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा या तिघांनी मिळून दिवाळीची ओवाळणी आपल्याला पाठवली आहे, भाऊबीजेची ओवाळणी पाठवली आहे आणि पुढं ही ओवाळणी वाढवून देण्याचा पण शब्द तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिलाय। आता वाढवून ओवाळणी घ्यायची का विरोधकांना सत्तेवर आणून सगळं बंद पाडायचं ह्याचा निर्णय आता सगळ्या लाडक्या बहिणींनी केला पाहिजे। आणि मला खात्री आहे की आज जे महिलांचं स्वावलंबीपणा जो निर्माण झालाय, जे आर्थिक सक्षमीकरण या योजनेच्या माध्यमातून झाले, त्याच्यामुळं आम्हाला भारतीय जनता पार्टी प्रणित आमच्या माहितीला आपण साथ द्याल। फक्त बहिणींनी एक लक्षात ठेवा, दाजी काय करतायत ह्यांच्याकडे लक्ष ठेवा। दाजी कुठं जातोय, कुणाचं काय ऐकून येतोय आणि आमची बाची कंपनी काय गोंधळ घालते का त्याच्यावर पण जरा लक्ष ठेवा। आणि असं वाटलं की घरातलं 2 मतदान विरोधात जाणार आहे, माझं म्हणणं आहे दिवसभर त्यांना घरात कोंडून ठेवा, बाहेर सोडू नका। तुम्ही मताला आहे, आम्ही तिथं आहे, तुमचं मतदान करून घेऊ, काही तुम्हाला मतदानाची अडचण येणार नाही। पण चेष्टेचा विषय आपण सोडला तरी आज खऱ्या अर्थानं महिलांचं सक्षमीकरण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने केले। त्याचा उल्लेख मगाशी दीपिकाताईंनी केला की 1500 रुपये ही तशी काय फार मोठी रक्कम नाही, पण देण्याचं निर्णय सरकारनं घेतला, भाजपनं घेतला, महायुतीनं घेतला, हे महत्वाचं आहे। आज देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये सरकार आहे। आज काँग्रेस हा आपल्यामध्ये दरी निर्माण करण्यासाठी आणि आपल्यामध्ये अंतर राहण्यासाठी केला जातो, हे लक्षात ठेवा। आज काँग्रेसची जास्त मिळतात, आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो वाढवून देणार आहे, ते पण खरं झालेलं आपल्याला बघायला मिळेल। पण आपली जबाबदारी आहे आता की महायुतीच्या मागे आपण राहिलं पाहिजे आणि भाजप असू दे, महायुतीचे शिंदे साहेबांची सेना असू दे, अजितदादांची राष्ट्रवादी असू दे, ह्यांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे, हे लक्षात ठेवा। तर आपल्याला या योजना सगळ्या हे होणार आहेत। जे महाविकास आघाडीची लोक ही काय म्हणत होती हो, ज्या करत असू दे, जिल्ह्यात असू दे किंवा आपल्या म्हणजे घरातली बाहेर असू दे किंवा आपलं मित्र परिवार असू दे, आपल्या मैत्रिणी असू दे, त्या सगळ्यांना तुम्ही आतापासून हे करा की भाजपच्या आणि महायुतीच्या मागेच राहायचं। आपल्यासाठी त्यांनी केलंय, त्यांच्याबरोबर आपण राहिलं पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळं ह्याचा प्रचार प्रसार आपल्या माध्यमातून व्हावा अशी एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो। त्याचबरोबर आज रवी भैया जयवंतदादांचा आज मुलगा असल्यानं सगळ्यांना आपल्याला एकत्रित बोलवलं। जयवंतदादांना अनेक वर्ष आपल्या प्रभागामध्ये काम केले। आज सुद्धा जयवंतदादा प्रभागामधल्या मध्ये त्याचं लक्ष असतं। आज सुद्धा या जिथं आपण आज या मैदानावर बसलोय गोरक्षभवनामध्ये, आज या ठिकाणी जयवंतदादांनं मागं लागून माझ्याकडनं इथं व्यायामशाळा बांधण्यासाठी 80 लाख रुपयाचा निधी मंजूर करून आणला। त्यामुळे इथं सुसज्ज व्यायामशाळा इथल्या मुलांसाठी मुलींसाठी ही याच ठिकाणी होणार आहे, हे लक्षात ठेवा। ही पेपरबाजी, फ्लेक्सबाजी, बॅनरबाजी करायची आणि मला आमदार करा, आता आम्हाला सत्ता द्या, एवढंही करायचं। 5 वर्ष काम शून्य, 5 वर्ष कर्तृत्व काय नाही, रुपयाचं काम सातारा शहरामध्ये टाकलेलं नाही, रुपयाचं काम अख्ख्या सातारा जावळी मतदारसंघात त्यांनी केलेलं नाही। त्यांना 2 वर्ष संधी होती, उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला 2 ते 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंचं अजितदादांच्या म्हणजे राष्ट्रवादीची आधीची पूर्ण होती आणि काँग्रेसची सत्ता होती, त्यावेळेला आजचे हे उमेदवार हे राष्ट्रवादीत होते। आज जे उद्धव ठाकरेंच्या याच्यावर जे समोर उमेदवार आहेत हे राष्ट्रवादीत होते। 2, 2.5, 3 वर्षामध्ये रुपयाचं काम आणलेलं नाही, रुपयाचं काम आणलेलं नाही। मी तुम्हाला चॅलेंज देतो, मग तुम्ही मला यांनी आणलेलं 5 वर्षातलं एक काम दाखवा, मी सांगाल ती पैसे हारायचं आहे। रुपयाचं काम सातारसाठी आणलेलं नाही, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की असल्या लोकांच्या मागं जाणार नाही तुम्ही, पण हे उद्या आपल्या पुढे येणार
काहीतरी सांगायचा प्रयत्न करणार, भाजप बद्दल काहीतरी किंवा मन कलुषित करण्याचा प्रयत्न करणार, ज्याला आपण बुद्धिभेद म्हणतो तो करण्याचा प्रयत्न करणार. पण ह्यांची खरी चाल जी आहे ती आपण ओळखली पाहिजे. हे फक्त सत्तेसाठी इथं आहेत, ह्यांना फक्त पद पाहिजे. तुमच्याशी, सातारशी, आपल्या शहराशी ह्यांचं काही देणं घेणं नाही. ह्यांनी काही केलेलं नाही, ह्यांची ती काम करण्याची मानसिकता नाही आणि इच्छाशक्ती नाही आणि ह्यांच्यामध्ये तेवढी कुवत नाही. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवा. ही मी आपल्याला अगदी ठामपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की आज भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवतोय. माझं चिन्ह कमळ आहे आणि कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण शहराच्या, तालुक्याच्या आणि आपल्या जावळीच्या प्रगतीसाठी आपण मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं. मुलांच्या बाबतीत, तरुणांचं आपल्याला माहीत आहे, मी नेहमी माझ्या तरुण सहकाऱ्यांच्या मागं असतो. कुठलाही विषय येऊ दे, कुठलीही मदत लागू दे, मी कधीही मागं पुढं बघत नाही. ही वस्तुस्थिती आहे. जे माझ्याकडे येतील, मी रोज ऑफिसला असतो. 5 वर्ष मी माझ्या मतदारसंघात असतो. मी कुठं जात नाही, इथंच असतो. ऑफिसला रोज सकाळी असतो. जे कोणी माझ्याकडे सकाळी येईल, मग माझ्या भगिनी येऊ देत, माझे तरुण मित्र येऊ देत, वडीलधारी येऊ देत, कुणी येईल, त्याच्यासाठी जे काम असेल त्याला फोन लावून पाहिजे तर फोन उचलायचा, पत्र पाहिजे असेल तर पत्र द्यायचं. ही कामाची पद्धत मी ठेवली आहे. कधीही माझ्याकडं कुणी आलंय आणि त्यांच्यासाठी मी फोन केला नाही. हॉस्पिटलची बिलं कमी करून द्या, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा, मुख्यमंत्री निधीतनं मदत मिळवून द्या, वॉर्डातलं काम असू दे. कधी कधी मुलांचे विषय ऍडमिशनचे असतात, कॉलेजचे ऍडमिशन सुरू झाले की कॉलेजचे ऍडमिशन चालू होतात. कधी पोलीस स्टेशनचे विषय असतात, छोटी पोरं आहेत म्हणल्यावर कुठं ना कुठं काहीतरी होतं. पोलीस स्टेशनचे विषय कधी कधी येतात. सुस्थिती आहे. मागं आपल्या शहरामध्ये काही झालं तरी साताऱ्यामध्ये कधीही अप्रिय घटना घडलेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. कारण इथं राजकीय नेतृत्व ज्यांनी केली त्यांनी कधीही असल्या गोष्टीला थारा दिला नाही. हे लक्षात घ्या. पूर्वी प्रतापसिंह महाराज होते, नंतर भाऊसाहेब महाराज होते, किंवा आता मी आणि उदयनराजे. कधीही जातीय जे काही भांडणं असतील असल्या गोष्टीला कधी आम्ही राजकीय प्रोटेक्शन दिलं नाही. जे चुकीचं आहे त्याला चुकीचंच म्हटलं आणि ते त्यावेळेला थांबलं पाहिजे, ही भूमिका आम्ही घेतली. ही वस्तुस्थिती आहे, हे लक्षात ठेवा. परवाचं पण प्रकरण जे माचीचं झालं त्यामध्ये सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण मतदान करा. आज भारतीय जनता पार्टी, आज देवेंद्रजी फडणवीस आमचे नेते आहेत. मी 5 वर्ष त्यांच्याबरोबर काम केलंय. एक तर तसं पाहिलं माझ्यापेक्षा ते वयानं 2-3 वर्षानं लहान आहे. लहान जरी असले तरी महाराष्ट्र मधलं एक सर्व, पूर्वी आपण बघायचो वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण साहेब, तुमचे विलासराव देशमुख, असे मोठे मोठे नेते होते काँग्रेसमध्ये, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्राची जाण होती. सातारला जरी आले तरी आपल्याला वाटायचं वसंतदादा आपलेच आहेत. ते नागपूरला गेले तरी तिथं वाटायचं आपलेच आहे. किंवा विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले, विलासराव देशमुख कुठं जरी गेले, कोकणात जरी गेले तरी कोकणातल्या लोकांना वाटायचं की आपलाच माणूस आहे. पण आता अशी नेतृत्व राहिली नाहीत. मी बोलतोय ह्याचा तुम्ही विचार करा. अशी नेतृत्व महाराष्ट्रात राहिली नाही. आज उद्धव ठाकरे साहेबांचं नेतृत्व असं आहे जे संपूर्ण महाराष्ट्राला वाटतं की हा माणूस आपल्यासाठी काहीतरी करू शकतो, ह्या माणसानं आपल्यासाठी काहीतरी केलंय. ही जाणीव त्यांना बघितल्यानंतर होती. त्यांच्या जातीवर टीका होती की ते ब्राह्मण आहेत आणि म्हणून ते ब्राह्मण असल्यामुळं मराठ्यांचा दुस्वास करतील, मराठ्यांना दाबण्याचा प्रयत्न करतील, हे करतील ते करतील. पण मी 5 वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं, मी जवळनं बघितले. एकदा सुद्धा मला कधीही असं म्हणजे किंचित पण कधी जाणवलं नाही की कुठंतरी याला कुठल्याही विषयाला जातीवादाची किनार त्यांनी दिली, असं कधीही नाही. या सातारा जावळी आणि सातारा शहराच्या विकासामध्ये हे पूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका देवेंद्रजींनी घेतली, हे आपण लक्षात ठेवा. त्यामुळे हे अतिशय प्रभावी असणारं आपलं नेतृत्व आहे. त्यांच्या मागं उभा राहणं ही आपली काळाची गरज आहे. साताऱ्याला जर आपल्याला प्रगतीच्या मार्गावर न्यायचं असेल, सातारा शहर जर आपलं अजून मोठं करायचं असेल, आज आपण कॉन्क्रीटचे रोड चालू केले, ₹100 आज तुम्ही शाहू स्टेडियमच्या इथं जावा. भारतीय जनता पार्टीनं जो निधी दिला, म्हणजे कोट्यावधीचा निधी या रस्त्यासाठी दिला. का तर
कासला येणाऱ्या पर्यटकांचा फायदा सातारला झाला पाहिजे, पर्यटक वाढले पाहिजेत, त्यासाठी या रस्त्याला एवढा निधी दिला आणि हा रस्ता आपण पूर्ण करून घेतला. हे आपण सगळ्यांनी सातारकर म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे. त्या एक एक विषयात असे सांगण्यासारखे भरपूर विषय आहेत. आज हद्दवाढ झाली, आज सातारची आज हद्दवाढ झाली, आज विलासपूर, शाहूनगर, पीरवाडी, शाहूपुरी आज सगळा भाग हद्दवाढीत आला. अनेक वर्षाचे हद्दवाढीचे होतं, हद्दवाढ झाली. ही हद्दवाढ पण कधी झाली? मी मगाशी जे म्हटलं ना, आत्ताचे जे विरोधक आहेत, जे समोरचे आहेत, त्यांचं सरकार असताना आणि त्यांचे मंत्री असं की आता निकाल आपला माहित आहे, 20 तारखेला मतदान आपल्याला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळणार आहे, हे सगळं माहित आहे. पण गाफील राहू नका. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, ज्याचा उल्लेख दादाने केला की मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे आणि होणारं मतदान जे आहे त्याच्यापैकी कमीत कमी 80-85% मतदान हे भाजपला झालं पाहिजे. ही भूमिका घेऊन आपण काम करायचे, तर आपल्या कामाची पोचपावती आपल्याला मिळणार आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ही माझी आपल्याला विनंती आहे. त्यामुळे आपल्याला परत एकदा विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला विधानसभेच्या होणाऱ्या मतदानामध्ये आपलं बहुमोल असं मतदान हे भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा उमेदवार म्हणून आपण मला द्यावं. परत एकदा या सातारचे प्रतिनिधित्व करण्याची संधी ही आपल्या माध्यमातून मला मिळावी, ही विनंती आपल्याला सर्वांना मी करू इच्छितो. आणि एवढंच सांगतो की आपण 4 वेळेला मला साथ दिली आहे. माझे वडील भाऊसाहेब महाराज वारल्यानंतर मला ताकदीनं तुम्ही उभं केलं, मला विधानसभेमध्ये पाठवलं. मी 4 वेळेला आमदार म्हणून काम करत असताना चढत्या क्रमांकानंच मला सातारा